नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली लिखित लव्ह स्टोरी पार्ट 8. अरे प्रथमेश, तू समजतो तसं काही नाही, आपल्या डोळ्यातील भाव लपवत अर्जुन पटकन म्हणाला. काय मी समजतोय तसं नाही? प्रथमेश आता हट्टाला पेटला होता. त्याला जाणून घ्यायचं होतं की या दोघात नक्की चाललंय काय आपल्या मागे. अरे मी तिला यासाठी विचारत होतो कारण उद्या त्या सूर्य क्लबमधून सर्व फुटेज मिळणार आहे. तू तर आहेसच बघायला, पण तिने असणंही गरजेचं आहे कारण तिचे सर्व फ्रेंड्स माझ्या अंदाजाने तुला माहीत नसतील. तो एक पॉज घेत बोलला. या यू आर राईट. पण एक अडचण आहे. मी उद्याच मुंबईला माझ्या एका केस संदर्भात चाललो आहे. संध्याकाळी परत येईल, पण त्यामुळे मी नसेल. तुम्हा दोघांनाच हे सर्व हँडल करावं लागेल, विशेषतः अर्जुन तुला. तो निराश होत बोलतो. आपल्या बहिणीच्या आयुष्यात एवढं काही झालं आहे आणि आपण साधं त्यावेळी तिच्याबरोबर नसू यानेच त्याला वाईट वाटत होतं. डोंट वरी भावा, तू तुझी केस हँडल कर आणि मी माझी. अर्जुन हसून त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. एक तुझ्यावरच भरोसा आहे आपल्या चौकीत. प्रथमेश त्याचे हात आपल्या हातावर थोपटत म्हणतो. त्यातून त्याला काय म्हणायचं आहे हे अर्जुनला स्पष्ट कळालं होतं. तसं तो डोळ्यांनीच आश्वस्त करतो. बरं, जास्त सेंटी होऊ नका आता. मी काही खूप करत नाही. मी माझं कर्तव्य पार पडत आहे. अर्जुन हसून आपला हात त्याच्या हातून काढत म्हणतो. बरं आरोही, तुझा मोबाईल नंबर दे. त्याने आता बिंदास आपला अधिकार सांगत तिला बोलला. इतक्या वेळ फक्त त्या दोघांना, जास्त करून आपल्या हिरोला न्याहाळत असलेली आरोही आता दादाकडे पाहू लागली. तर तिचा दादाही त्याच्याकडे नजर रोखत पाहत होता. ओ प्लीज प्रथमेश, नॉट अगेन. मला काही असल्या खडूस पोलिसाचा दाजी बनायची बिलकुल इच्छा नाही की मी तिला मोबाईल नंबर त्यासाठी मागावा. तो बोलला खरं, पण आपण चुकीचे काहीतरी बोललो हे लक्षात यायला त्याला 2 मिनिटे लागली. हो, मीही उत्सुक नाही, पण मला आनंदच आहे जर तुझ्यासारखा दाजी मला भेटला तर. तो प्रथमेश मिश्किल हसत बोलला आणि अर्जुनला आता आपली चूक लक्षात आली. पण मनातून तो खुश होता की चेष्टा मस्करीतही त्याने परवानगी दिली होती. हँग ऑन प्लीज, जरा दोघं शांत बसाल का? ती त्या दोघांवर ओरडली. काय मगापासून दाजी नवरा लावला आहे? ती दाजी म्हणून प्रथमेशकडे पाहते आणि नवरा म्हणून अर्जुनकडे पाहणार, पण लाजून स्वतःच मान फिरवते. मला निदान विचारा तरी मला काय हवंय? ती आता थेट दादाच्या डोळ्यात पाहत बोलते. अरे बाप रे, आमची आरू एवढी कधी मोठी झाली की तिचे डिसिजन ती स्वतः घ्यायला लागली? प्रथमेश तिचा राग काढत गाल ओढत बोलतो. अर्जुन तर काय आज 7व्या आसमानावर होता. बस पुरे दादा, ती त्याला हात करत म्हणते. अर्जुन सर, हा माझा मोबाईल नंबर. ती दादाच्या खिशातील एक डायरी काढून त्यावर 100 लिहित त्याला देते. ती दादाच्या खिशातील एक डायरी काढून त्यावर नंबर लिहित त्याला देते. आरू, हे काय अर्जुन सर लावलं आहे? तोच प्रथमेश बोलला. म्हणजे? तिने अर्जुनकडे एक नकळत कटाक्ष टाकला आणि त्याला विचारलं. अगं म्हणजे काय? तो माझा मित्र आहे आणि माझ्या मित्रांना तू दादाच म्हणतेस ना, मग ह्याला काय वेगळी ट्रीटमेंट देत आहेस? प्रथमेश म्हणाला खरं आणि दोघांचे तोंड पडले. माझ्या हिरोला मी दादा म्हणायचं? नो वे. तिचं मन जोरात ओरडलं. तर हा मनात देवाचा धावा करायला लागला की प्लीज यार, हिने दादाच्या बोलण्यात येऊन मला दादा म्हणू नये. अरे ते होय, ती आता आपला सेन्स ऑफ ह्युमर वापरायचं ठरवते. ते अर्जुन सर अजून आपल्या युनिफॉर्ममध्ये आहेत ना, मग असं दादा म्हणणं बरोबर नाही वाटत. म्हणून तिने असं काहीतरी बोलून दादाच्या शंकेचं निरसन करायला जाते. आणि आता तुझ्याबद्दल बोलायचं तर तू ऑलरेडी माझा दादाच आहेस. मग ऑन ड्युटी असू देत तुझ्या किंवा ऑफ, दादा हा दादाच असतो. ती हसून बोलते आणि इकडे सुटलो, पण मानलं तिच्या सेन्स ऑफ ह्युमरला मनातच अर्जुनने उसासा सोडला. खरंच मोठी झालीस आता तू, हे पटलं मला. प्रथमेश हसून तिच्या डोक्यावर हात ठेवून बोलतो. चला निघू आम्ही, तेवढं उद्या कर हँडल. म्हणत प्रथमेश अर्जुनला बोलतो तसं हो मध्ये मान हलवतो अर्जुन. प्रथमेश तिचा हात पकडून जायला लागतो. बस एक बार पलट म्हणतच अर्जुन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता आणि पुढच्याच 5 पावलावर तिने त्याला लगेच मागे वळून पाहिले तर
तो आपल्यालाच पाहत होत आहे हे पाहून ती खुश झाली. तिने हसून त्याला बाय असं पुटपुटले. त्यानेही हात हलवून हसून फ्लाइंग किस दिला. तसं तिने लाजून मान पुढे केली व ती आपल्या भावासोबत निघून गेली. इकडे तोही तिच्या या रिॲक्शनवर मंद मंद हसत बाईक काढून घरी गेला. आज दोघांची रात्र वेगळी होणार होती हे निश्चित. ती घरी पोहोचतच नव्हती की तिला अननोन नंबरवरून मेसेज आला, हाय म्हणून. आणि तो कुणाचा होता हे तिला चांगलंच समजलं होतं. घरी आल्यावर अर्जुन एका वेगळ्याच झुंजीत होता. आज त्याला सारखी समोर ती दिसत होती आणि नकळत त्याच्या ओठावर मंद स्मित येत होतं. झालंय काय आज आपल्याला? तो बेडवर पाठ टेकून फिरणाऱ्या पंख्याकडे पाहत होता. उशीला मस्त कवटाळले होते. जस्ट फुकऱ्या इंसानचे तेरे हसी पर में सॉन्ग त्याने लावलेल्या एफओन जस्ट फुकरा इन्सानचे तेरे हसी पर में सॉन्ग त्याने लावलेल्या FM वर ऑन करताच लागलं होतं आणि त्या गाण्याच्या बोल्यामुळे तर तो आता जास्तच तिच्याकडे ओढला जात होता. हाय. त्याला शेवटी राहवलं नाही आणि त्याने दिलेल्या मोबाईल नंबरवर मेसेज केला. हॅलो. तिनेही जवळपास 10 मिनिटांनी रिप्लाय दिला, कारण ती जस्ट आपल्या रूममध्ये प्रतापरावांशी गप्पा मारून फ्रेश होऊन बेडवर बसली होती. प्रतापरावही उद्या मुंबईला जाणार होते परत, तर प्रथमेश दादासुद्धा. उद्या संपूर्ण दिवसभर ती एकटीच असल्याने दोघांना काळजी वाटत होती की कशी राहशील म्हणून. त्या दोघांनी तिला अनेक इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या, जसं की कोणी आलं तर लगेच दार उघडू नको, ज्यावर ती जाम वैतागली होती की ती काय आता लहान आहे का की तिला तेवढं समजत नाही. याच्या आधी तिने 2 महिने हॉस्टेलवर राहत होतीच की. पण मग प्रथमेशनं काही वाटलं तर अर्जुनला कळवले तरी चालेल असे सांगून जरा तिचा मूड फ्रेश केला होता. ओळखलं का? तिचा रिप्लाय बघून तो लगेच सावरून बसला आणि रिप्लाय केला. अर्जुन गेली 10 मिनिटे कोणत्या मनस्थितीत होता हे सांगू शकत नाही. हातापायाची बोटे थरथरत होती की आपण तिला का मेसेज केला म्हणून. प्रथमेशनं पाहिला तर, तिला आवडलं नाही आपलं असं मेसेज केला तर, असे अनेक विचार मनात एकाच वेळी घुंगावत असल्याने हातापायाला घाम फुटला होता. बिचारे त्या 10 मिनिटात नाही ते विचार नकारात्मक करून आला होता. इतकंच काय तर त्याच्या एका मनाचं दुसऱ्या मनाशी भांडणही झुंपले होते. ही 10 मिनिटे त्याला वर्षाचा कालखंड वाटत होता. त्यामुळे जेव्हा तिचा रिप्लाय आला तेव्हा साहेबांनी हुश केलं आणि लगेच मेसेज केला. तुम्ही नाव सांगितल्याशिवाय कसं काय बरं ओळखणार? तिने कसाबसा टाईप मेसेज करून पाठवला. पण मॅडमने 2 वेळा आधी वेगळं लिहून परत तो रब केला होता. हो, ओळखलं असा रिप्लाय आधी केला होता. पण जर तसं लिहिलं तर वेगळाच अर्थ काढतील आपल्याबद्दल, म्हणून मग तिने तसा मेसेज टाईप करून सेंड केला. ओह, मग माहीत नव्हतं तर हाय चा रिप्लाय कसा काय दिला? त्याने तिला आता कोड्यात टाकलं असं विचारलं, कारण तिच्याकडे त्याचा मोबाईल नंबर आधीच सेव्ह होता. जेव्हा तिने त्याला फर्स्ट टाइम पाहिले होते तेव्हा संचिता आणि तिने बरेच कष्ट घेऊन त्याचा मोबाईल नंबर एका सोशल मीडियावरून मिळवला होता. जनरली समोर कुणी आपल्याला हाय बोललं तर आपणही हॅलो बोलतोच की. ते एक चांगुलपणाचं लक्षण आहे. आणि जर तसं असेल तर मग तुम्हीही मला ओळखत नसाल तर स्वतःहून का अननोन नंबरला हाय वगैरे मेसेज केला? तिने एक रागाची इमोजी पाठवून सेंड केला. ओ गॉड, ही मुलगी वाटते तितकी साधी नाही. त्याने हसतच तिचा रिप्लाय वाचला आणि स्वतःशी बोलला. प्रथमेशची बहीण आहे शेवटी, बोलायला थोडीच ऐकणार आहे. सॉरी, मला तुला चिडून द्यायचा उद्देश नव्हता. या ओठांवर फक्त हसूच छान वाटतं, राग नाही. आणि मी अर्जुन आहे. त्यानेही मग जास्त उशीर न करता आपल्या नावाचा उलगडा केला. त्याचा मेसेज वाचून तिच्या ओठांवर इयर टू इयर स्माईल आली. हो का? बरं झालं नाव लगेच सांगितलं, नाहीतर आत्ता मी दादालाच सांगणार होते. तिने हसतच हा रिप्लाय दिला. आता त्याची फिरकी आपण घ्यावी अशी इच्छा मनाला काही शांत बसून देत नव्हती.
देत नव्हती ना कुरापती डोक्यात. काय? त्याचा रिप्लाय. त्याला तिचं बोलणं खरं वाटलं. हेच की अननोन नंबरवरून कुणी मला मेसेज करून त्रास देत आहे. मग दादा आणि तो नंबरवाला बघून घेतलं असेल. मला जास्त काही करायची वेळच आली नसती. तिने हसतच रिप्लाय दिला. सॉरी यार, मला नव्हतं वाटलं की तू इतकी घाबरली असशील अननोन नंबरला. अर्जुनने मेसेज केला. मी घाबरत नाही कुणाच्या बाप. तिला बापाला म्हणायचं होतं, पण मग बाप हा शब्द काढून तिने मेसेज केला आणि ह्याला हसायला आलं. पण आता पुढे बोलायचं काही दोघांना समजत नव्हतं. काय विचारू? जेवलीस का वगैरे विचारू का? पण आत्ताच आपल्यासमोर तिने भेळ पाणीपुरीचा फडशा पाडलाय. त्यामुळे परत वेगळाच काही अर्थ घेतला तर असे नाना विचार डोक्यात घोंगावत असताना अचानक तिचा मेसेज आला आणि तो वाचताच त्याला खूपच भारी वाटलं. तिकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याची पावती त्याला मिळाली होती. आज काय झालं होतं सर अर्जुन सर तुम्हाला? आधी सालेसाहेब आणि नंतर सासऱ्यांसमोर कुणी असं वागतं का? तिने नकळत आपल्या मनातील मनात विचार करता करता मेसेजमध्ये टाईप केलं जे तिला कळालंच नाही. असं काय केलं बरं मी? त्याने ते वाचून लगेच रिप्लाय केला. कथा कशी वाटत आहे? आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.